बॉलिंग पाहूया कोण घेऊन आले पहिलं षटक. सामना थांबवा 2 मिनिटं. ऑफ साईडला जेवढे पण आहेत ना सगळ्यांनी प्लीज मागे जा, प्लीज, कळकळीची विनंती आहे तुम्हाला. चेक चेक. आणि विनंती करतो तुम्हाला, जर बॉल तुमच्याकडे आला तर कोणीही बॉल पकडू नका प्लीज. पहिला बॉल समच्या समोर आहे का? पंच नकार देतात या अपीलला. जितू स्ट्राईक वर आहे. चांगला बॉल हाताळला गोलंदाजाने. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मितेश. मितेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. जितू स्ट्राईक एंड वर आहे. चॅलेंजर संघ नाणेफेक जिंकलं. तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आहा, बॅकफुटवर जाऊन चांगला फटका खेळला. इथे गॅप मध्ये पडला. नोमॅन्स लँड मध्ये जर खेळाडू असता तर जेल झाला असता. एक धाव खातं उघडलं जात आहे चॅलेंजर संघाचं या एका धावेने. अमर मात्र आता स्ट्राईक एंड वर येईल. जर आपण अमरची चर्चा केली तर आतापर्यंत ठाणे शहरामध्ये ज्याने बॉक्स क्रिकेट टर्फ क्रिकेटमध्ये आपलं नावाची छाप सोडली आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये, तो अमर. आपल्या विटाव्याचा खेळाडू स्ट्राईकवर येतोय. पहिला बॉल खेळत असताना वाईड होता. बराच बाहेर टाकलेला बॉल होता. ठाण्यामध्ये एकही टुर्नामेंट अशी नाहीये जी अमर आणि त्याच्या टीमने जिंकली नाहीये टर्फ क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये. असा हा खेळाडू आज ओरम मध्ये 2 हात करायला आलाय. इथे पण बॉडी पासून दूर टाकलेला बॉल होता. लेग स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर चाललेला. लेग स्पिन झाला हलकासा. एक धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या झाली आतापर्यंत स्कोर बोर्डवर 3 धावा. चेंडू झालेत फक्त 1. 2 बॉल झालेत. 2 चेंडू 3 धावा. अमर ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव इथे पूर्ण होते. एका धावेने समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला बघा. मिसफिल्ड. चुकीला माफी नाही असं म्हणतात. आणि हे 2 खेळाडू बॉक्स क्रिकेट पासून या दोन्ही खेळाडूंनी आपलं क्रिकेट सुरू केलंय. यांच्या हातातून रन धावणं, तुम्ही संधी दिली तर काही करू शकतात. वो कहते हैं ना, आग के नीचे से सुरमा चुरा कर लेके जाएंगे दोनों ही बैटर. असे धावा पळतात दोन्ही फलंदाज. लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक वाईट धाव मिळेल. फायटर 11 संघ आणि लकी स्टार संघ दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. या इनिंग नंतर टॉस साठी यायचंय कर्णधार. ऑन साइडला खेळलाय. 2 धावा अर्जित करतोय अमर. चांगला फटका सजवला. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. धावफलकावर सजल्यात आतापर्यंत. चेंडू झाले त्या षटकातील 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. एक वेगळ्या ऍक्शनने अमर हेलिकॉप्टर साठी जाणला जातो. बरेचसे फटके बघितलेत. फायटर 11 टीम टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचंय. आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. फायटर 11 टीम. ऑन साइडला खेळण्याचा, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय.
कनेक्शन मिळत नाहीये, डॉट बॉल येतोय, षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर चॅलेंजर्स या संघाने धावा बनवल्यात, बिनगडी बाद 8 धावा. फायटर 11 संघ, फायटर 11 संघाचे प्रतिनिधी कोणी असतील मैदानामध्ये तर लवकरात लवकर यायचंय. आपली टी शर्ट कलेक्ट करायची आहे. कंपल्सरी तुम्हाला टी शर्ट प्रदान करून टॉस साठी यावं लागणार आहे. चला लवकर या फायटर 11 संघ. दुसरा षटक घेऊन गोलंदाज मयूर. मित्रांनो ऑन साइडला खेळलाय हा फटका जितूने, पण बघा नशीब साथ नाहीये, एकच धाव मिळेल. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे, जे क्रिकेट लवर आहे, टेनिस क्रिकेट लवर आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. थोड्याच वेळात 10 ते 15 मिनिटात टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलं, वाजवलं, डोक्यावर घेऊन नाचवलं, ऋषी वैद्य थोड्याच वेळात या स्पर्धेच्या भेटीस येणार आहेत. त्यांचं आगमन होणार आहे. कुठेही जाऊ नका, आपल्यासोबत जोडणार आहेत ऋषी वैद्य, टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव. वादळ थोड्याच वेळात या मैदानामध्ये येणार आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 10 धावा झाल्या. 10. धावफलकावर धावा लागल्यात 10. दुसरं षटक सुरू आहे. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. जितू मात्र आता स्ट्राईक एंडवर येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही, शफल झाले. फुटवर्क चांगला पाहायला मिळाला, पण कनेक्शन जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने आधीच ओळखलं, प्रॉपर शूजवर मारा केला, यॉर्कर बॉल टाकला, जास्त जागा दिली नाही मयूरने आणि डॉट बॉल येतोय. 3 बॉल झाले, धावा झाल्या 10. हा चांगला फटका आहे, आडव्या बॅटने खेळलेला फटका. इथे एक धाव मिळेल जितूला आणि चॅलेंजर संघाला एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर होते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 11 धावा. 4 चेंडू झालेत आतापर्यंत, धावसंख्या झाली 11. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत मयूरने फक्त 3 धावा खर्च केल्यात. बॅटची कडा घेतली आहे. विकेटचं पतन होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. मोठा झटका, अमर आउट होतोय. बॅक टू डक आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय. 5 चेंडू झालेत, एक लास्ट बॉल बाकी आहे. धावसंख्या 11 या धावसंख्येवर स्थिरावली आहे. चॅलेंजर 11 आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून जे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कुठेतरी महागडा ठरत चाललाय. धावा जास्त खर्च केला नाहीये गोलंदाजांनी. हलक्या हाताने खेळून काढला. संजय यांनी खातं उघडलं या एकेरी धावेने. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 12.
दोन षटक समाप्त झाले. दोन षटकानंतर 12 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय सिद्धेश. सिद्धेश गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. संजय स्ट्राईक एंडवर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर जितू. कुठेतरी विचार करावा लागेल. दोन्ही बॅटर्सना मिळून धावा जोडायला लागतील. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा बनवल्यात. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धेश पहिला बॉल चांगला फटका आहे. कव्हर्स वरून खेळलेला हा फटका. 2 धावेने सुरुवात झाली या ओव्हरला. स्वागत केले 2 धावेने या षटकामध्ये सिद्धेशचं. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. समोर टाकलेला बॉल होता पण याला ऑन साइडला खेळला असं वाटलं होतं. संजय समोर मारण्यासाठी उत्सुक होते. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. पंच वळत आहेत. पंच इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. एक धाव. धावसंख्या 17. हो विकेट केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 2 धावेसाठी या बॉलला बिर्रा काऊन लावलंय. 2 धावा. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 चेंडू मध्ये आतापर्यंत सिद्धेशने 7 धावा खर्च केले आहेत. चौथा बॉल. पुढे येऊन खेळलाय. डेड बॉल आहे. ओके. पंच इशारा करतायत हा डेड बॉल आहे. सिद्धेशला परत हा बॉल टाकावा लागेल. सरळ दिशेने खेळलाय. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. संजूच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
वर पाचवा बॉल, या बॉलला सुद्धा पाठवलंय लांब लांब, बराच लांब. 2 धावा इथेही मिळतील. तीन षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे चॅलेंजर संघाची 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. सव्वीस धावा झाल्यात, 26. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश. ओहो, पहिलाच बॉल, पहिला बीमर, खराब चेंडू. बीमरने सुरुवात झाली आहे आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट कोणाला आहे बघा, संजयला. याने आतापर्यंत धुवाधार पारी खेळली आहे. 14 धावांवर खेळतोय नॉट आउट संजय आणि फ्री हिटची संधी आहे. धावसंख्या झाली 27. फ्री हिट बॉल होता. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजे गोलंदाजाला ओव्हर बंद करावी लागेल. ही ओव्हर कॅन्सल होईल. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाजाला, पण आता मात्र फ्री हिटची संधी आहे जितूकडे. हरेश, असं वाटलं होतं हरेश येथील गोलंदाजीसाठी, पण आता पुन्हा एकदा चेंज केलंय. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी. धावसंख्या जर पाहिली आपण 3 ओव्हर आणि 29 धावा. फ्री हिट बॉल, सरळ खेळलाय आणि हा षटकार आलाय जितूच्या बॅट मधून. या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रणजित यांच्याकडून. हा चांगला फटका होता, सरळ खेळलाय. डायरेक्ट हिट होणार नाही, झाली नाही. एकदा मिळाली. धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली आहे 36. बघा, हायएस्ट स्कोर होऊ शकतो या स्पर्धेचा. काल 36 धावा बनवल्या होत्या, आज 36च्या वर जाईल, कारण की अजूनही 4 बॉल बाकी आहेत. तिसरा बॉल, पुन्हा एकदा खराब बॉल आहे. फुल टॉस बॉल पाठवलंय. 2 धावेसाठी नो प्लस या 2 धावा. चला, पंचांची वाद करू नका. येणारा बॉल फ्री हिट आहे पुन्हा. आता मात्र संजयला संधी आहे. पहिला बिमर झाला या ओव्हरचा. पंचांनी वॉर्निंग दिली आहे, दुसरा बिमर आला तर ही ओव्हर कॅन्सल केली जाईल. हा चांगला बॉल होता. फ्री हिटचा बॉल चांगला निघाला. धावसंख्या झाली 39. स्पर्धेचा हायएस्ट स्कोर बनवलाय. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हर मधील
तीन तीन बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर 39. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन्स होते. विकेटचं पतन होईल. बॅटची काढा लागली. संजय यांची पारी समाप्त होते. झाली आहे. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 39. आतापर्यंत या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय चॅलेंजर स्पोर्ट्स यांच्याकडून. लॉंग ऑफ मध्ये हा बॉल येतोय. मयूर आहे. 1 धाव पूर्ण होईल. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 40 झाली आहे. लास्ट बॉल आहे या इनिंगचा. शेवटचा बॉल. सामोरं जाईल जितू. लास्ट बॉल. पुन्हा एकदा सरळ खेळला. इथे मात्र खेळाडू आहेत. विकेटचं पतन. जितू आउट होत आहेत शेवटच्या बॉलवर. 4 ओव्हर 40 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष. चला पुढील सामन्याचं नाणेफेक करूया. फायटर 11 आणि लकी स्टार दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. संघांना टॉस साठी यायचंय. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळूया. त्याचप्रमाणे मित्रांनो टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवला ऋषी वैद्य आणि अमोल मात्रे यांचं आगमन होतंय आपल्या विटावा नगरीमध्ये. ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
तो क्षण आलाय. टेनिस क्रिकेट त्याचप्रमाणे थँक्यू डीजे. ऋषी वैद्य आणि अमोल वैद्य यांचं अमोल मात्रे आणि ऋषी वैद्य यांचं आगमन झालंय. टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलं, टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका ज्यांनी वाजवला, ऋषी वैद्य सर आणि अमोल वैद्य सर त्यांचे बंधू इथे दोघेही आलेले आहेत आपल्या विटावा नगरीमध्ये. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. लेजंड्स प्लेयर एसपी संघाचे खेळाडू, वेलकम सर. ऋषी सर गोरेगाव बॉईज या संघाकडून आपण बऱ्याच वेळा खेळताना पाहायला मिळालं, त्याचप्रमाणे एसपी संघाकडून खेळताना पाहायला मिळालं. ते ऋषी वैद्य सर आणि त्यांचे बंधू अमोल वैद्य सर आपल्यासोबत इथे जोडलेत. हार्दिक हार्दिक स्वागत. जय माता दी ग्रुप विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याकडे वळूया. मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आणि मित्रांनो, जर आपण या मैदानामध्ये इतिहास पाहिला तर ऋषी वैद्य सर या मैदानामध्ये खेळलेत. या मैदानाचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. ते आज आपल्यासोबत इथे जोडलेत, व्यासपीठावर विराजमान आहेत. सामन्याकडे वळूया. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे. पहिला बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला बाहेर टाकलेला, बॉडी पासून थोडासा दूर ठेवला, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे पहिल्या षटकाला. पॉवर प्लेचं षटक 30 सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू. त्याचप्रमाणे व्यासपीठावर राहुल जाधव सर सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. ऋषी वैद्य सर आपल्यासोबत आज जोडलेत. प्रोफेशनल क्रिकेटची जर चर्चा केली टेनिस क्रिकेट तर अमृत 11 या संघाकडून ऋषी वैद्य सर यांना खेळताना आपण पाहिलं. आणि आपल्या विटाव्या गावातील सचिन सावंत त्यांच्या जोडीला अमृत 11 संघामध्ये खेळायचे. सचिन सावंत आपल्याला लकी स्टार मध्ये पाहायला मिळतील. पाहूया आज आलेत का सामना खेळायला. फायटर 11 संघ वॉन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट. पुढील होणारा सामना फायटर 11 आणि लकी स्टार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जास्त हवेत गेला, उंची जास्त मिळाली, रुंदी नाही आणि विकेटचं पतन होईल. आणखीन एक झटका इथे लागतोय जय मल्हार या संघाला. थँक्यू. नक्कीच मित्रांनो, पुढील होणारा सामना मोस्ट अवेटेड मॅच, लकी स्टार विरुद्ध फायटर 11. दोन्ही बलाढ्य संघ सज्ज होत आहेत पुढील सामना खेळण्यासाठी. मोठी मॅच असणार आहे पुढची मॅच. कुठेही जाऊ नका, पुढची मॅच बघायला विसरूही नका. फायटर 11 आणि लकी स्टार. सचिन सावंत
पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत का? स्टेजवर आले असतील सचिनदा तर तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय बाळू पाटील साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. बाळू पाटील साहेब तुम्हाला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव खर्च केली. आबा नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आबा आलेत. पहिला बॉल बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन रिजन मध्ये हा बॉल गेला. एक धाव नाही काढली इथे. डॉट बॉल येतोय. दुसरा षटक सुरू आहे अजूनही जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. एक मोठं आव्हान आहे या मैदानामध्ये आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हायएस्ट स्कोर बनवलाय चॅलेंजर संघाने. पुढील चेंडू लॉंगर रिजन मध्ये येतोय. अमर आहे तिकडे फिल्डिंगसाठी. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 39 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल चांगला हाताळला. डॉट बॉल येतोय. आबा गोलंदाजी मार्कवर. दररोज आपण आबा यांना पटणीला प्रॅक्टिस करताना पाहायला दिसतात आपल्याला ते. इथे चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय आणि हा षटकार येतोय. क्या बात आहे. मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी हा षटकार आलाय. टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो फलंदाजासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या साह्याने इथे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होईल. थोडंसं फंबल झाले खेळाडू. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. ऑफ साईडला प्रेक्षक जरा मैदानामध्ये येत आहेत. तुम्ही थोडंसं बाहेर व्हा. ऑफ साईडला जे कोणी प्रेक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये प्लीज थोडंसं मागे व्हा. त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून उभारली आहे. या स्पर्धेमध्ये जेवढे षटकार लागतील तेवढे झाडं जय माता दी ग्रुप तर्फे लावण्यात येतील. एक चांगली संकल्पना. त्याचप्रमाणे मागच्या वर्षापासून एक संकल्पना सुरू केली की या स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा हकदार होईल त्याचा फोटो वॉल ऑफ फेमवर लावण्यात येईल. मागच्या वर्षी आपण त्या वॉल ऑफ फेमवर केतन म्हात्रेचा फोटो पाहिला होता. यावर्षी आपण पाहतोय 2024 मध्ये ज्याने मालिकावीर पटकावली ऋषिकेश मोकाशी त्याचा सामना पुढचा मॅच आहे. पुढच्या मॅच मध्ये ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे. रणजित यांना सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी जर झेल पकडला तर सँडी यांच्याकडून संदेश पाटील यांच्याकडून 2 बियर असं पारितोषिक आलंय. मित्रांनो बियर हे पारितोषिक ऐकणं विटावा होळी चषकामध्ये कॉमन आहे. कारण की या चषकामध्ये पहिलं प्राइज जर आपण पाहिलं तर 3 बोकड. दुसरं पारितोषिक 2 बोकड. तिसरं पारितोषिक 1 बोकड. चौथं 5वं 6वं पारितोषिक आपल्याला आहे 10 कोंबड्या. होळीची टुर्नामेंट आहे. मानाची टुर्नामेंट. आणि या स्पर्धेला विटाव्याचा वर्ल्ड कप म्हणला जातो. विटाव्याचा वर्ल्ड कप आहे हा. विटावकरांसाठी हा सोहळा आहे. चला सामन्याकडे वळूया. स्कोर धावसंख्या झाली आहे 11. म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा. शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेमध्ये पुल केलाय. अमर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. समीकरण 29 वर जाऊन पोहोचले. 11 चेंडू मध्ये 29 धावेची गरज आहे.
त्याचप्रमाणे आमच्यासोबत जोडलेत टेनिस क्रिकेटचे लेजंड प्लेयर ऋषी वैद्य. त्यांना मी नक्कीच या स्पर्धेचा टॉस जो आहे हा आपला या स्पर्धेचा टॉस आहे. एका साईडला कोंबडा तर दुसऱ्या साईडला बकरा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य फार आहे. ही स्पर्धा मानाची आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी बरेच खेळाडू जॉबला सुट्टी करून येतात, दांडी मारून येतात, कारण की ही स्पर्धा वर्षातून एकदा होते आणि सर्वांना ही स्पर्धा खेळायची असते. जर आपण पाहिलं प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू असतात, 12 टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जातात. पण प्रत्येक संघाच्या जर तुम्ही प्लेयर्स काउंट केले तर 12च्या वरच टी शर्ट होतात, कारण काय प्रत्येक खेळाडूला टी शर्ट मिळावी या स्पर्धेची ही संकल्पना सुद्धा जय माता दी ग्रुप आणि आशुषा पिंटू कोळी यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सॅम. सनी नवीन फलंदाज. चला थोडंसं लवकर जायचंय सनी. किती बॉल किती पाहिजे? अठ्ठावीस धावेची गरज आहे अजूनही. हा बॉल चांगला होता, चांगला स्पॉटवर होता, चांगली उसळी मिळाली या बॉलला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत फक्त 13. जर आपण पाहतोय चेंडू झाले त्या षटकातील 3, म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फायटर 11 एका साईडला असतील तर दुसऱ्या साईडला लकी स्टार. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत. कॉटन बॉलची संधी आहे आणि संधीचं सोनं करतील गोलंदाज. विकेटचं पतन होते. आणखीन एक झटका लागतोय जय मल्हार संघाला. धन्यवाद डीजे. स्टंपच्या समोर पकडलं गेलं. सरळ क्लीन बोल्ड. गौरव राठोड परततोय पॅव्हलियनच्या दिशेने आणि टाळ्या झाला पाहिजे गोलंदाजासाठी. हॅट्रिक पटकावली आहे, या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक. एक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 2 बोकड, तिसरं पारितोषिक 1 बोकड, चौथं 5वं 6वं पारितोषिक 10 कोंबडे आणि ट्रॉफी. मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज जो असेल त्याला 5 कोंबडे, 1 ट्रॉफी आणि 32 इंचचा स्मार्ट टीव्ही देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक 3 कोंबडे आणि ट्रॉफी. त्याचप्रमाणे सरप्राईज गिफ्ट सुद्धा असणार आहे त्यांच्यासाठी. फुलटॉस बॉल, हवी प्रहार करण्याचा प्रयत्न केला या बॉलवर. खेळाडू येत आहेत, हा जेल सुटतोय. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या या बॉलवर. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरतोय त्याला एक आकर्षक चषक आणि जय माता दी स्पोर्ट्स यांच्यातर्फे एक टी शर्ट देण्यात येते. चांगलं आयोजन, तेवढं सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. विटावा कोळीवाडा होळी चषक 2025. हा चांगला बॉल होता, लेग स्पिन टप्पा पडला, लेग ब्रेक झाला, फलंदाजाला काहीच समजला नाही. डॉट बॉल येतोय. या संघाचे कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक घेऊन
पुन्हा एकदा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, आउटसाइड एज. विकेट किपरने कोणती चूक केली नाही. आणखीन एक झटका जय मल्हार या संघाला लागतोय. डीजे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा टॉप एज लागली. आणखीन एक बॅक टू बॅक ही येते दुसरी विकेट. हॅट्रिकची संधी या बॉलवर सुद्धा येईल. समीर गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार टीमची धुरा सांभाळतोय. समीर पाटील यांना सुवर्ण संधी. थँक्यू डीजे. जर त्यांनी हॅट्रिक पटकावली तर 500 रुपयाचं पारितोषिक राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजेच बाळूबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक बॉल. स्पर्धेची तिसरी हॅट्रिक होईल का? मॅच मध्ये दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का? हा चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये 2 धावेसाठी जातोय. 2 धावा धावफलकात आणखीन ऍड होतील. शेवटचा चेंडू शिल्लक. औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. चॅलेंजर संघ चॅलेंजर 11 वन साइड करत चाललेला हा सामना चांगल्यारीत्या जिंकलाय. 2 बॉल 2 धावा आल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी. चांगला खेळ, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हायएस्ट स्कोर 40 धावा बनवल्या. किरण भोईर ऍक्शन मध्ये दिसेल या मॅच मध्ये. करण मडवी, ऋषिकेश मोकाशी, अनिरुद्ध, मारियो, मोठी मोठी नाव आहेत या संघामध्ये. विशाल कोळी, निनाद खारकर. बलाढ्य संघ आहे, बलाढ्य संघ आहे. लकी स्टार. मोनिश पाटील. नावं घेऊ तेवढी कमी आहेत. या संघाच्या 11च्या 11 खेळाडू कडक आहेत. आणि त्याच्या समोर मोठं चॅलेंज आहे फायटर 11. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय संजय. 16 धावा बनवल्या. संजय यांना मी विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. आणि ऋषिकेश दादा, ऋषी वैद्य दादा यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट संजय यांना द्यायची आहे. संजय प्लीज लवकर या व्यासपीठावर. टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. आपल्या समोर आहेत संजय, ज्यांनी 16 धावा बनवल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ऋषी वैद्य यांच्याकडून देण्यात येते. क्या बात आहे. अनमोल क्षण संजय यांच्यासाठी सुद्धा. संजय कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच पहिला सामना होता, बॅटिंग चांगली झाली, काय म्हणायचंय?